दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्याने जालना जिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा ह्या आतापासूनच बसायला सुरुवात झालेली आहे। प्रामुख्याने बदनापूर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा देखील सुरू झालेला आहे। नेमका कोणत्या गावांना पाणी पुरवठा सुरू झालेला आहे याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बदनापूरच्या तहसीलदार मॅडम तेजस्विनी जाधव आपल्यासोबत आहेत। मॅडम, काय प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत? किती गावं टंचाईग्रस्त आहे? सध्या काय परिस्थिती सध्याची? ॲक्च्युली आपल्या बदनापूर तालुक्यामध्ये सद्यस्थितीपर्यंत 13 गावचे टंचाईचे प्रस्ताव आपल्याकडे दाखल झालेले आहेत। मी आणि आमच्या गटविकास अधिकारी राठोड मॅडम आम्ही दोघीही कंटिन्युअसली क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या टचमध्ये आहोत। आम्ही त्यांना कंटिन्युअसली सांगत आहोत की कुठं टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली असेल तर आम्हाला तात्काळ संपर्क करा। आमच्याकडे जे काही 13 प्रस्ताव दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी 12 प्रस्तावांना मंजुरी पण मिळालेली आहे आणि ऑलमोस्ट सगळ्याच गावांमध्ये टँकर पण सुरू झालेले आहेत। आणि आपण सरपंचांनाही पर्सनली कॉल करून विचारतोय की कुणाकडे काय अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर आम्हाला तात्काळ संपर्क साधावा, जेणेकरून आपल्याला काही उपाययोजना करता येतील। अजूनही अनेक गावं टँकरच्या प्रतीक्षेत आहे। त्या संदर्भात प्रशासनाकडून काही आवाहन करण्यात येणार आहे का ग्रामपंचायतींना? अगदी, आणि आम्ही आताही आणि कंटिन्युअसली आवाहन करीतच आहोत की उर्वरित जिथे कुठे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असेल तर तात्काळ आमच्याशी संपर्क करा, सरपंचांमार्फत प्रस्ताव दाखल करा। आम्ही आमचे SDO साहेब तसेच आमचे सन्माननीय आमदार साहेब कंटिन्युअसली आमच्या संपर्कातही आहेत आणि तेही आम्हाला वारंवार सूचना देत आहेत की आपल्याला टँकरच्या प्रस्तावांमध्ये कुठेही उशीर करायचं नाही आहे किंवा विलंब करायचा नाही, तात्काळ त्याच्यात निकाल द्यायचा आहे आणि लोकांना अडचण निर्माण होणार नाही अशी प्रयत्न करायचे आहेत। सद्यस्थितीला किती गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे आणि किती विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं? आपल्याकडे 12 प्रस्ताव आहेत। त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण तळ्यातून पाणी घेतोय, काही ठिकाणी विहीर अधिग्रहण झालेलं आहे आणि सगळे टँकर सुरू होतील अशा उपाययोजना आमच्या SDO साहेबांनी केलेल्या आहेत। तर नक्कीच आपण पाहतो की बदनापूर तालुक्यातील सद्यस्थितीला 12 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा जो आहे तो करण्यात येतोय आणि प्रत्येक ग्रामपंचायतीच्या टचमध्ये असल्याचं सुद्धा तहसीलदार तेजस्विनी जाधव मॅडम यांनी सांगितलेलं आहे। एकूणच प्रशासनाकडून सुद्धा त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्या गावामध्ये टंचाई आहे त्यांनी तात्काळ प्रशासनासोबत संपर्क करा, आम्ही योग्य कार्यवाही करू, असं देखील आश्वासन आहे ते तहसीलदारांनी आपल्यासोबत बोलताना दिलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।